श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरूंची सेवा करण्याचा दिवसही गुरुवारीच आलेला आहे। तर जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी आपण सेवा करूया। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ते 11 दिवस आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला 30 जूनपासून पारायणाला सुरुवात करावी लागेल। तर आपली सांगता ही बरोबर 10 जुलैला होईल। तर या दिवशी आपल्याला पारायणाची पद्धत, त्याचे नियम, अटी काय आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याला पारायणाची सुरुवात करायची, तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे फक्त स्वामी महाराजांचा फोटो किंवा मग त्यांची एखादी मूर्ती आणि आपल्याला एक स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ। तर या 2 गोष्टी आपल्याला सेवा करण्यासाठी खूप आहे। तर सगळ्यात पहिले आपण सकाळी उठून नित्यकर्म आवरून स्नान करून घरातली आपली देवपूजा करून घ्यायची सर्वात पहिले। आणि मग आपल्याला ज्या वेळात ग्रंथाची मांडणी करायची आहे, पारायणाला बसायचं आहे, तर त्या जागेवर थोडंसं गोमूत्र शिपडून घ्यायचं। मग एखादा पाट किंवा चौरंग त्याच्यावरती ठेवायचा आणि एखादं वस्त्र घ्यायचं, नवीन असलं किंवा एखादं धुतलेलं वस्त्र असलं तरीही चालतं देवाचं, तर ते अंथरायचं आणि त्याच्यावरती स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती ठेवूया। आणि त्याच्या बाजूला आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आणि तिथे आपल्याला एक सुपारी ठेवायची। ते म्हणजे कोणत्याही पूजेला आपण सुरुवात करतो ते आपलं गणपती महाराजांचं पहिलं पूजन होतं आणि त्यानंतरच मग कोणत्याही गोष्टीला आपली सुरुवात होते। तसं आपण पहिलं गणपती बाप्पाचं पूजन करून घ्यायचं सुपारी ठेवून। आणि त्यानंतर आपल्याला तुमची जर इच्छा असेल, काही तुम्हाला मागायचं असेल किंवा तुमचा एखादा संकल्प करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही संकल्पावरती ते इथे एक नारळही ठेवायचा। आणि नारळ हे शक्यतो पाण्यात भिजवून ठेवा अगोदर तुम्ही जेव्हा पारायणाला बसता, कारण नारळ काय होतं अशा वेळेस तडकल्या जातं, अशुभ शक्ती जी असते वाईट तर ती त्या नारळावरती येऊन पडते। तर आपणच काळजी घ्यायची की नारळ थोडा वेळ त्या पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि मग नंतर जेव्हा आपण पारायणाला बसणार आहोत तर त्यावेळेस आपण ते नारळ ओला असेल तर ते कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यावरती ते ठेवून द्यायचं। तर ही झाली सगळी पारायणाची पद्धत। मग महाराजांना गंध, धूप, दीप दाखवून घ्यायचा आणि एक दिवा प्रज्वलित ठेवायचा। आपण कोणत्याही ग्रंथाची, पोथीची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा तिथे एखादा दिवा हा प्रज्वलित असावा, कारण आपण जे काय वाचतो, जे ऐकतो त्याला अग्नी ही साक्ष असते, म्हणून मग एक दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवायचा। तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला नियम कोणतेही नाही, एका बैठकीत हे पारायण करावं। परंतु घरात जर लहान बाळ असेल किंवा घरात कुणी नसेल आणि आपल्या घरात मोठे कर्ते व्यक्ती असेल किंवा आजी आजोबा असेल, तर अशा वेळेस आपल्याला मध्ये त्यांना काहीतरी देण्यासाठी हे उठावंच लागतं। किंवा लहान बाळ असेल तर ह्या गोष्टी मध्ये उठल्याशिवाय पर्यायच नाही होत। तर एका बैठकीत झालं तरी अतिउत्तम आणि नाही झालं तरी मध्ये उठू शकता। तर एका बैठकीत झालं तर खरंच चांगलं आणि करावं, कारण त्याला फक्त साधारण तो ग्रंथ वाचायला 2 ते 2.5 तास लागतो। तर स्पीड जर असेल तर 2 तासात आरामात होऊन जातो। तर आपली स्पीड जर नसेल तर 2.5 तासामध्ये व्यवस्थित हा ग्रंथ होऊन जातो। आणि सर्वात महत्त्वाचे खूप सुंदर त्याच्यामध्ये अध्याय आहे। महाराजांनी बऱ्याच भक्तांचे प्रश्न त्याच्यामध्ये दूर केलेले आहे। महाराजांनी एका शिष्याच्या बेंबीमधून जे विष होतं कानोल्यातून दिलेलं, ते विष कसं बाहेर काढलं तेही तुम्हाला त्या अध्यायामध्ये कळेल। खूप सुंदर कथा आहे। तर महाराजांच्या त्याच्यामध्ये लीला आहे, भक्तांचे त्यांनी प्रश्न कसे सोडवलेले आहे, या सगळ्या लीला या सारामृतामध्ये आहे। तर 1 ते 21 अध्याय आहे यामध्ये। तर 11 दिवसाचं पारायण आहे, तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवशी 1 ते 21 हे पूर्ण अध्याय घ्यायचे आहे। प्रत्येक दिवसाला आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे 1 ते 21 अध्याय घ्यायचे, असं आपल्याला 11 दिवस करायचं आहे। तर याला उपवास करायची गरज नाही, सकाळ संध्याकाळ भाजी पोळी खाल्ली तरीही चालतं। फक्त आपला अध्याय हे सगळे 1 ते 21 अध्याय पूर्ण एका दिवसाला
झाले पाहिजे असं आपल्याला 11 दिवस करायचं आहे. मग तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी, तुम्हाला ज्या वेळात जमेल त्यावेळेस. परंतु तुम्ही जर 11 वेळा म्हणजे सवय जर लावली की सकाळीच करायचं देवपूजा झाल्याच्या नंतर किंवा दुपारी करायचं, तर मग दुपारी कंटिन्यू तुम्ही 11 दिवस दुपारी जर केलं ना, तर एक आपल्या शरीराला आणि मनाला पण सवय लागून जाते आणि आपण दिवसभरातली कामे आवरून पण त्या गोष्टी पटकन करायला घेतो की आपलं स्वामी चरित्र वाचायचं बाकी, स्वामीचं चरित्र वाचायचं बाकी आहे. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर लळा लागला ना माणसाला, तर ते असं एक्सायटेड होतं की कधी मी ते करेल, कधी मी ते करेल, आणि खूप सुंदर सुंदर त्याच्यामध्ये अनुभव येतात. तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम तर काहीच नाही, एकदम नॉर्मल नियम आहे तो म्हणजे एका बैठकीतच आपल्याला करायचं. आता झाले 1 ते 11 अध्याय वाचन झाल्याच्या नंतर 11व्या दिवशी आपल्याला याची सांगता करायची, म्हणजे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची. तर त्या दिवशी काय करायचं, आपण अध्याय वाचून घ्यायचा. अध्याय वाचन झाल्याच्या नंतर आपण नैवेद्य बनवायचा. जो काही नैवेद्य तुम्हाला बनवायचा असेल यथाशक्ती तो तुम्ही बनवू शकता. तर महाराजांना आवडीचे पदार्थ हे पुरणपोळी आहे, बेसनाचे लाडू आहे, कांदा भजी आहे. तर या वस्तू बनवल्या तरीही चालतं आणि नसेल तरी भाजी पोळी बनवली तरीही चालतं. तर नैवेद्य दाखवायचा, आरती करायची 10:30ची. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर एखादी ब्राह्मणाला किंवा एखादं जोडपं किंवा एखादे 5-7 मुलं बोलवून त्यांना तुम्ही जेवण आणि यथाशक्ती दानधर्म केला तरीही चालतो. आणि तेही जर शक्य नसलं ना, तर सरळ साधं एखाद्या स्वामींच्या मंदिरात जायचं आणि स्वामी महाराजांना नमस्कार केला, साखर ठेवली तरीही तेवढंही खूप पुष्कळ होतं. महाराजांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आपल्याकडून नसते. महाराज फक्त आपल्यावर कृपा करत असतात आणि आपली श्रद्धा काय आहे हे महाराज नक्की बघतात आणि ते बघूनच आपल्याला सगळ्या गोष्टीचं फळ हे मिळत असतं. जोपर्यंत आपण श्रद्धा ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतंही फळ मिळत नाही. जोपर्यंत आपण मनापासून त्या गोष्टी करतो आणि स्वामीवर सोडून दिलं तर त्याचं फळ हे नक्की मिळतं. तुमच्याही आशा अपेक्षा ज्या काही असेल त्या स्वामी महाराज नक्की दूर करतील. फक्त मनोभावे ती सेवा करा. तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.